नमस्कार मित्रांनो, SDI वर्ल्ड चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते। आज आपण स्कंद मातेची कथा ऐकणार आहोत। स्कंद मातेची पूजा नवरात्रीच्या 5व्या दिवशी केली जाते। स्कंद माता ही देवी दुर्गाचे 5वे रूप आहे, जी कुमार कार्तिकेयची माता आहे। या स्वरूपात देवी कमळासनावर बसलेली असते आणि तिच्या हातात बाळ स्कंद असतो, ज्याला ती राक्षसांशी लढण्यासाठी तयार करते। या स्कंद माता प्रेमळ, स्नेहळ आणि संपूर्ण सृष्टीची आई म्हणून ओळखली जाते, जी आपल्या मुलाला चांगल्या मार्गावर जाण्यास शिकवते। मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया। प्राचीन काळी तारकासूर नावाचा राक्षस ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करत होता। त्याच्या कठोर तपामुळे ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर आले। वरदान मागताना तारकासुराने ब्रह्माजींना विचारले, मला अमर बनवून दे। ब्रह्माजींनी समजावले, जन्माला आलेल्या मनुष्याला मृत्यू येणे निश्चित आहे। निराश झालेल्या तारकासुराने म्हटले, प्रभू, असे करा की माझा मृत्यू भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल। तेव्हा ब्रह्माजींनी तथास्तु म्हटले। तारकासुराचा असा विश्वास होता की भगवान शिव कधीच विवाह करणार नाहीत, म्हणून त्याचा मृत्यू कधीच होणार नाही। यानंतर त्याने लोकांवर अत्याचार करणे सुरू केले। देवता त्रस्त होऊन भगवान शिवांकडे गेले आणि त्यांनी तारकासुरापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना केली। तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीशी विवाह केला आणि त्यांचा पुत्र कार्तिकेय झाला। मोठा झाल्यावर कार्तिकेयने तारकासुराचा वध केला आणि देवतांना मुक्ती दिली। आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।